बुलढाण्यामध्ये तुपकर यांच्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होत आहे। कर्जमुक्ती करता केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण आहे। बुलढाण्यामध्ये मेहकर आणि हिवरा आश्रम इथल्या तहसील कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। कामगाव जालना मार्गावरील टोल नाक्याला आग लावण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांकरता जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचं म्हणत रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्याच्या मागणी करता गेल्या 4 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे। बुलढाण्यामध्ये त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होताना दिसतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संदीप शुक्ला यांच्याकडून। संदीप, काय घडतंय? लावी मॅडम, रविकांत तुपकर हे फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये गेल्या 4 दिवसापासून अन्नत्याग आंदोलनात बसलेले आहे आणि आता रविकांत तुपकर यांचं आंदोलन हे सरकारने बेदखल केलं आहे। त्यांच्या आंदोलनाकडे सरकारने पाठ फिरवली आहे असं चित्र आहे। रविकांत तुपकर यांची शुगर सध्या 50च्या खाली गेलेली आहे। त्यांची बीपी पण व्यवस्थित आहे आणि रविकांत तुपकरची परिस्थिती जशी ढासळत आहे तशी जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आंदोलन सुरू झालेले आहे। काल तुपकरांच्या कार्यकर्त्यांनी एक बस पेटवून दिली होती। आजही जिल्ह्यामध्ये हिवरा आश्रम येथे तहसील कार्यालय पेटवून दिलेले आहे। त्याच्यानंतर खामगाव जालना मार्गावरही अनेक उग्र आंदोलन झालेले आहेत। मुंबईलाही गेटवे ऑफ इंडियामध्ये तुपकरांच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे। काल 20 आंदोलन बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये झालेले आहे। सरकारचं या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि रविकांत तुपकर यांची प्रकृती ही खालवत आहे। लावी मॅडम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीकरता। सांगली सातारा विधान परिषद निवडणूक आणि या ठिकाणी विधान परिषदेमध्ये महायुतीचाच विजय होणार असं गोपीचंद पडळकर यांचा दावा आहे। महायुतीच्या उमेदवाराचा 100% विजय निश्चित आहे असं ते म्हणतात। जयंत पाटील यांनी अभयसिंग जगतापांना बळीचा बकरा बनवला हा आरोप गोपीचंद पडळकरांनी केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।